Hello students, welcome to the today's online advanced Java session. Today's topic is chapter 1 AWT, right? Component, container, window, frame and panel. Okay, now let's start the class. First we'll start by studying AWT or introduction to AWT. Now what is this AWT? AWT is a full form आहे Abstract Window Toolkit. Abstract Window Toolkit. Abstract Window Toolkit is used to develop graphical user interfaces or Windows-based components. Abstract Window Toolkit's main purpose is to develop graphical user interfaces or window-based programs or applications. Now software development मध्ये दोन प्रकारचे interfaces use होतात. पहिला interface जे आहे that is what we call it as the character user interface, and the second interface is called as graphical user interface. Now what is this character user interface? Right? I'll give you a small example. Now जावा प्रोग्राम जेव्हा आपण करतो ते एखादा प्रोग्राम टाइप करून त्याला आपण डॉट जावा एक्सटेन्शन देऊन त्याला आपण सेव्ह करतो. नाव सेव्ह केल्यानंतर त्या प्रोग्रामला एक्झिक्यूट करण्यासाठी टू स्टेप्स विल बी फॉलोइंग. पहिल्यांदा स्टेप आपण काय करतो, डॉस प्रॉम्प्ट किंवा ज्याला आपण कमांड प्रॉम्प्ट म्हणतो, कमांड प्रॉम्प्ट आपण ओपन करतो. नाव कमांड प्रॉम्प्ट इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ कॅरेक्टर युजर इंटरफेस. ती कमांड प्रॉम्प्ट मध्ये गेल्यानंतर तुम्ही त्या प्रोग्रामला कंपाइल करण्यासाठी एक कमांड वापरतात. दॅट कमांड इज जावा सी, एक स्पेस देऊन त्या पर्टिक्युलर प्रोग्रामचं नाव फॉलोड बाय डॉट जावा अँड देन एंटर की प्रेस करतात. आणि जर समजा काही सिंटॅक्स एरर वगैरे काही नसेल तर क्लास फाईल विल बी जनरेटेड. सेकंड स्टेप मध्ये ती प्रोग्राम तुम्हाला रन करण्यासाठी पुन्हा आणखी एक कमांड तुम्हाला द्यायला पाहिजे, ती पण करेक्ट सिंटॅक्स मध्ये जावा, then the name of that particular class, and then press the enter key, and then the program's output will be displayed on the screen. This is an example of character user interface जिथं तुम्हाला आपला टास्क करण्यासाठी काहीतरी व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये तुम्हाला कमांड्स तिथं एंटर करायला पाहिजे आणि एट अ टाइम वन कमांड यू कॅन गिव्ह. Now what is graphical user interface? Now to understand this graphical user interface, let me draw you a small application form here. आता take for example ही एक फॉर्म आहे. या फॉर्म मध्ये दोन ऑप्शन्स युजरला प्रेझेंट केले जातात. विंडोज बेस मध्ये इथं पहिल्यांदा एक मिनिमाइज बटन असतं, then you have got the maximize button and then you have got this close button, right? Now this is what we call it as the title bar. Now इथं पहिल्यांदा युजर कडनं युजर नेम, एंटर युजर नेम इथे एका टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करायचं. देन पासवर्ड ऑल्सो शुड बी इनपुट इन दिस टेक्स्ट बॉक्स. आणि इथे बटन आहे, त्या बटन वरती लिहिलेलं आहे लॉग इन किंवा या बटनचं कॅप्शन. ह्या फॉर्म मध्ये आपल्याला युजरला काय करायचं, जे काही ते युजर नेम आहे युजर नेम एंटर करायचं, पासवर्ड एंटर करायचा, राईट, अँड देन माउस पॉइंटर लॉग इन बटन वरती सिंगल क्लिक करायचं. ओके, अँड देन ती युजर नेम पासवर्ड करेक्ट असेल तर नेक्स्ट प्रोसेस विल बी टेकिंग प्लेस. ना अशा प्रकारचा इंटरफेस जिथं युजर त्या सॉफ्टवेअर बरोबर एक असं ग्राफिकल कॉम्पोनेंट्स यूज करून इंटरॅक्ट करतात, दॅट इज व्हॉट वी कॉल इट ॲज द ग्राफिकल युजर इंटरफेस. ना ग्राफिकल युजर इंटरफेस ही खूप कॉमन आहे. तुम्ही एटीएम काउंटर मधून समजा काही मशीन मधून काही पैसे विथड्रॉ करायचे असेल तिथं जे काही इंटरफेस येतात यू जस्ट टच समथिंग दॅट इज कॉल्ड एज अ टच स्क्रीन इंटरफेस. नॉर्मल प्रोग्राम मध्ये तुम्ही याहू मध्ये लॉग इन व्हा, पॉइंटला तिथेही तुम्हाला युजर नेम पासवर्ड वगैरे द्यायला पाहिजे. अशा प्रकारचे इंटरफेसेस जिथं आपण त्या सॉफ्टवेअर सोबत काहीतरी एक पर्टिक्युलर माउस पॉइंटर यूज करून आपण इंटरॅक्ट करतो, that is what we call it as a graphical user interface. Now graphical user interface एवढे पॉप्युलर आहे, व्हेरी इझी टू यूज. याचं मेन कारण काय, आपल्याला त्या सॉफ्टवेअर बरोबर इंटरॅक्ट करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे कमांड्स आपल्याला लक्षात ठेवून घ्यायची गरज नाही.
आता आपण जावाचं एक्झाम्पल घेतलं, तिथं आपल्याला जावा सी कमांड करेक्ट सिंटॅक्स आपल्याला लक्षात असायला पाहिजे. तिथं जर समजा तुम्ही कमांड देताना काही स्पेस दिला, जिथं डॉट येतं तिथं सेमिकोलन दिला, तर ती काम करा. म्हणजे कॅरेक्टर युजर इंटरफेस एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही सॉफ्टवेअर सोबत जेव्हा इंटरॅक्ट करतात, एक सेट ऑफ कमांड्स प्रॉपर सिंटॅक्स मध्ये इनपुट करायला पाहिजे. इट इज पॉइंट. आणि ती कमांड्स लक्षात ठेवून घेणं आणि त्याला एक्झिक्यूट करणं इज अ लिटल बिट डिफिकल्ट प्रोसेस. पण अशा प्रकारचा फॉर्म जेव्हा आपण बघतो, इवन अ नॉर्मल पर्सन ज्याला कम्प्युटरचं काहीच नॉलेज नाही, व्हेरी इझिली त्यांनी इंटरॅक्ट करतात. ही इंटरफेस बघितल्यानंतर त्याला लक्षात येत आहे की ही फॉर्म कशासाठी आहे. मला तिथं युजर नेम एंटर करायचं, पासवर्ड एंटर करायचं, ह्या बटनवरती क्लिक करायचं, मगच आय कॅन गेट सम रिप्लाय. It is point here. Now this is what we call it as the graphical user interface. Now third important point about this AWT is AWT components, right? Or AWT is a collection of classes. It is point here. AWT, it is a collection of classes which is present in the AWT package. And that is java.awt package. This is how you write java.awt package. All the classes. म्हणजे तुम्ही आता एक फॉर्म बघितला, त्या फॉर्म मध्ये आपण टेक्स्ट फील्ड, बटन्स वगैरे सगळे यूज केले होते, राईट. त्याला आपण ग्राफिकल युजर इंटरफेस कॉम्पोनेंट्स. ही सगळे कॉम्पोनेंट्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ क्लासेस in this package. As you know, the definition of a package is a collection of classes and interfaces. They are present in the java.awt package. Okay. Now iScheme मध्ये 70 marks चे जे पेपर आहे, it is a MCQ based pattern question paper. It is pointed. आणि इथं तुम्हाला काही करेक्ट असेल तर you'll get 1 mark, otherwise you'll be losing the marks. Right? AWT components are present in dash package. AWT components are present in java.awt package. This can be a 1 mark question. Okay. Next important point about the AWT is platform dependent. Platform dependent. Now what is this platform dependent? Now you might be a little bit confused here. We have studied that Java here platform independent language, but now AWT we are studying is platform dependent components. Okay. Now platform dependent components म्हणजे काय? आता जर आपण जे युजर नेम आणि पासवर्डचा फॉर्म बघितलं, ती फॉर्म जर समजा तुम्ही विंडोज 7 मध्ये रन केला तर त्याचे अपीअरन्स विल बी डिफरंट. विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टम ना मॅच होतं. तीच फॉर्म जर समजा तुम्ही लिनक्स वर जर समजा रन केलं, यू नो लिनक्स इज अन ऑपरेटिंग सिस्टम, तर लिनक्स प्लॅटफॉर्म मध्ये त्याचे अपीअरन्स विल बी डिफरंट. तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर, ज्या ऑपरेटिंग सिस्टमवर ती पर्टिक्युलर फॉर्मला तुम्ही रन करायला, that appearance will change according to the environment. Okay, so AWT is another important point. What is that one? It is platform dependent. Key points सुद्धा तुम्हाला MCQ साठी it can be a very important question. AWT components are platform dependent components. True or false? It is 100% true. Now AWT च्या नंतर आपल्याला सेकंड चॅप्टर मध्ये स्विंग म्हणून येतात. SWING. Swing components are platform independent, but AWT is platform dependent. Now another important point about AWT. AWT components are heavyweight components. Now what are these heavyweight components? What is this point here? Heavyweight components are those components ज्याला रन करण्यासाठी कम्प्युटर मधले रिसोर्सेस भरपूर युसेज करावं लागतं. म्हणजे मेमरी राहू द्या, हार्ड डिस्क स्पेस राहू द्या, किंवा सीपीयूचं प्रोसेसिंग केपेबिलिटी राहू द्या, ही सगळं जास्त प्रमाणात ती वापर करतात. म्हणून त्याला वी कॉल इट ॲज हेवीवेट कॉम्पोनंट्स. नाव स्विंग आय हॅव टोल्ड यू जस्ट नाव, जे सेकंड चॅप्टर मध्ये स्टडी करायला. स्विंग इज अ लाईट वेट कॉम्पोनंट्स. लाईट वेट कॉम्पोनंट्स दॅट वी विल स्टडी लेटर. पण आता इम्पॉर्टंट पॉइंट्स इथं, again this can also be an MCQ question. What is that one? AWT components are heavyweight components. True or false? Yes or no?
Yes, they are heavyweight components. And as I've told you, heavyweight components म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवून गेलं पाहिजे की ती जास्त प्रमाणात कम्प्युटर मधले रिसोर्सेसचा वापर करतात. मेमरी, हार्ड डिस्क स्पेस, सीपीयू etc. Now these are some of the important points you'll have to remember about the AWT. Okay. Now next we will study about what we call it as AWT hierarchy. AWT hierarchy म्हणजे AWT मध्ये hierarchy मध्ये आपण काय स्टडी करणार आहे? We have studied this one. A package is a collection of classes and interfaces put together. Now AWT मध्ये काय काय क्लासेस आहेत? कोणतं सुपर क्लास आहे, कोणतं सब क्लास आहे, पुन्हा सब क्लासच्या खाली आणखी काय काय क्लासेस आहेत, हे सगळं इज व्हॉट वी कॉल इट ॲज AWT hierarchy. Okay. Now let me tell you here, AWT hierarchy मध्ये this topmost class is what we call it as the object class. This is the super class for all the classes. For all the classes it is the super class. Now below the object class you have got the component class. Component. This is the component class. Okay, component class, right? And components is subclasses. Lot of subclasses are there. It is fine. Now I'll explain or I'll write down some of the important components here. The first component or the first subclass is label. L-A-P-P-L. The next subclass is button. B-U-T-T-O-N. Then the third one is checkbox. C-H-E-C-K-B-O-X. Checkbox. Then you have got these are a label, button, checkbox. Then you have got one more class, scroll bar. S-C-R-O-L-L. Scroll bar. Okay. Now some different classes are there. These सगळे classes आता आपण मी इथे लिस्ट करत नाही. That we will discuss later. Okay. All these classes extend the component class, or all these classes are subclasses of what class? Component class. Now remember here, मी पुन्हा तुम्हाला लक्षात करून दिलं ही एक MCQ पॅटर्न पेपर आहे. Each and every minute छोटंसं पॉइंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. You can get a question like this, right? List any 4 subclasses of the component class. Label झालं, button झालं, checkbox, scroll bar. ही सगळे आपल्या सिलेबस मध्ये आहे. Other classes are also there, but we are not going to study them. ती नंतर आपण स्टडी करू. It is fine, right? Now, components आणखी एक important subclass here is, I draw here. This is important. Container. Container is the subclass of component. Most of the students ला इथं फार मोठं confusion असतं. It is pointless. Component is the superclass or the container is the superclass. The component is the superclass and components खाली or the subclass of the component is what we call it as the container class. It is pointless. Now, इथं hierarchy is very important. तुम्ही इथं topic काय आपला component, container, window, frame and panel. तर ही classes कुठून start होते बघा. Component, subclass of object. Container, subclass of component. Now container subclasses, 2 important subclasses are there. First one is window and the second one is panel. You're able to see here container subclasses, window and panel. Below the window there are 2 another important subclasses. The first one is called as the frame, F-R-A-M-E, and the second one is called as dialog, D-I-A-L-O-G, the dialog class. And below the panel is a very very important class. You already to the core Java you might have studied 4th semester. That class is the applet class. Okay, now these are the AWT hierarchy.
ओके, नाव आपल्याला इम्पॉर्टंट काय, कॉम्पोनेंट, कंटेनर. Container's a subclass is window, and below window you have got two classes. The first class is what we call it as the frame, second one dialog, and panel's a very important subclass is the applet. In this point, now I'll give you small information about all this. Now he सगळं information देण्यापूर्वी let me tell you, ह्या हिराचीवर तुम्हाला questions for 1 mark MCQ questions कसं असतं. Dash is the subclass of component. The answer will be container. Container is the subclass of the component. These are also subclasses, no doubt about that one. With this point, and the option मध्ये जर काय असेल तर you can make use of the container. Immediate subclass of this one. ही सगळे visual components. म्हणजे तुम्हाला एखादा इंटरफेस तयार करण्यासाठी जे ग्राफिकल कॉम्पोनेंट्स लागतात त्याच्यापैकी येतात. ना ही सगळे कंटेनर क्लासेस मध्ये. विंडोचे सब क्लासेस आर डॅश अँड डॅश. विंडोचे सब क्लासेस आर फ्रेम अँड डायलॉग. सिमिलरली applet is the subclass of dash. Applet is the subclass of panel. These are some of the important points. Okay, now I'll give you small information about this component class. Component class ही एक super class है and it is an abstract class. You know the meaning of the abstract class? Abstract class is a class which contains at least one abstract method. Then that class is what we call it as an abstract class. And one more important point about the abstract class is abstract class object आपल्याला instantiate करता येत नाही, फक्त ऑब्जेक्ट क्रिएट करता येतं. बट न्यू देऊन समजा एखादा रेक्टँगल क्लास तुम्ही क्रिएट केला, त्याचं इन्स्टॅन्शिएशन आपण कसं करतो. आता टेक फॉर एक्झाम्पल रेक्टँगल क्लास, RECT रेक्टँगल क्लास आहे. क्लास एक ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट केले R1 इज इक्वल टू न्यू R1. ह्या प्रोसेसला we call it as instantiation. But remember here, if it is an abstract class, then what you can do, you can only create an object पण is equal to new देऊन त्या क्लास नेम आपल्याला यूज करता येईल. ओके, नाउ द नेक्स्ट कॉम्पोनंट क्लास मध्ये जेवढे काही तुम्हाला इंटरफेस ड्रॉ करण्यासाठी किंवा इंटरफेस क्रिएट करण्यासाठी जे कॉम्पोनंट्स तुम्हाला लागतात. टेक फॉर एक्झाम्पल इथं हिराची मध्ये रिटर्न लेबल, बटन, चेकबॉक्स, स्क्रोल बार, टेक्स्ट फील्ड, टेक्स्ट एरिया, ओके, चेकबॉक्स ग्रुप म्हणजे रेडिओ बटन. तुम्हाला एक फॉर्म तयार करण्यासाठी लागणारे जेवढे काही कॉम्पोनंट्स आहेत, ही सगळे कॉम्पोनंट्स आर प्रेझेंट इन दी component class. Then below the component class is the container class. Now students, ही पण लक्षात ठेवून घ्या, container is also an abstract class. Now what is this container? What is the English meaning of the word container? Container म्हणजे ज्याच्यावरती आपण काही वस्तू, काही आयटम्स आपल्याला व्यवस्थितपणे ऑर्गनाइज और प्लेस करता येतात. आता टेक फॉर एक्झाम्पल एखादा स्टडी टेबल आहे. ओके, ना स्टडी टेबल, माझ्याकडे जे स्टडी टेबल आहे त्याच्यावरती मी माझा CPU आहे, मॉनिटर आहे, माउस आहे, कीबोर्ड आहे, थोडे टेक्स्ट बुक्स आहे, थोडे नोटबुक्स. आय विल कीप देम आणि व्यवस्थित आय विल ऑर्गनाइज दॅट वन. आय विल रॅन्डमली मी असं फेकतो का टेबलवर, नाही. आय विल व्हेरी नाईसली ऑर्गनाइज सो दॅट तिथं बसून मला स्टडी करता येईल. तसं आपल्या AWT मध्ये कंटेनर म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपल्याला दुसरे कॉम्पोनंट्स व्यवस्थितपणे आपल्याला तिथं अरेंज करता येत आहे, सो दॅट वेन एव्हर यू वॉन्ट एनी कॉम्पोनंट त्याचा यूज तुम्हाला करता येईल. सो कंटेनर इज बेसिकली अन ऑब्जेक्ट विच कॅन कंटेन और विच कॅन होल्ड अदर कॉम्पोनंट्स. ओके, नाउ बिलो द कंटेनर क्लास इज द टू सब क्लासेस विंडो अँड पैनल. It is pointless. Now window is nothing but a rectangle area on the display screen. That is what we call it as the window. It is pointless. Now ह्याचा जास्त आपल्याला यूज होत नाही, पण ह्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे ही abstract classes आहे, ह्याचा यूज will be done by the frame. Okay. Now we'll talk about the frame. Now इथं तुम्हाला MCQ questions from frame are very important. First thing I will tell you, frame म्हणजे काय. Frame contains a title bar. Frame contains a menu bar. Okay. Frame contains
resizing corners. The 3 points are very unique for a frame. What are these 3 points? I'll show you. Take for example, here I create one form like this. एक फ्रेम आहे अज्युम करा. ह्या फ्रेम वरती जे नॉर्मल कुठल्याही विंडोज वर 3 कंट्रोल्स असतात. ह्या 3 कंट्रोल्सचा उपयोग काय? ही जे असं डॅश आहे, दिस इज द मिनिमाइज. ही रेक्टँगल जे आहे, दिस इज मॅक्सिमाइज. आणि इंटू जे आहे, दॅट इज व्हॉट वी कॉल इट एज द क्लोज बटन. नाउ ही जिथं ही 3 बटन्स आहेत, दिस इज व्हॉट वी कॉल इट एज द टायटल बार. आणि ह्याच्या खाली you'll be having what we call it as टायटल बारच्या खाली काय असतं? मेनू बार. आणि कुठल्याही विंडोजचं फॉर्म घ्या, कुठल्याही विंडोज ऍप्लिकेशन घ्या, मेनू बार मध्ये पहिलं ऑप्शन काय असतं? फाईल. आणि शेवटचं ऑप्शन काय असतं? हेल्प, फाईल, एडिट, लाईक दॅट. ओके, नाउ दिस इज व्हॉट इज द फाईल मेनू. देन समजा एडिट मेनू इज देअर अँड लास्ट मध्ये यू हॅव गॉट द हेल्प मेनू. इट इज पॉइंट क्लिअर. मग फ्रेम मध्ये फर्स्ट आय हॅव टोल्ड यू टायटल बार असतं. सेकंड वन इज द मेनू बार. आणि थर्ड वन इज इथं असं रिसाइजिंग कॉर्नर्स. म्हणजे इथं तुम्ही माउस पॉइंटर जर घेऊन गेला किंवा ह्या कॉर्नरवर घेऊन गेला, तर दीज टू आर व्हॉट वी कॉल इट एज द रिसाइजिंग कॉर्नर्स. तर इथं रिसाइजिंग कॉर्नर असल्यानंतर माउसला पकडून जर तुम्ही राईट साइड किंवा लेफ्ट साइड मूव्ह केलं तर फक्त त्याचं लेंथ कमी जास्त होतं. पण इथं जर समजा तुम्ही माउस पॉइंटरने थोडं मूव्ह केलं तर कंपॅरेटिव्हली विड्थ अँड हाईट ही दोन्ही कमी होतं. ही सगळे फ्रेमला असतात. सो रिमेंबर दिस वन. तुमच्या एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू ऑल्सो दिस इज अन इम्पॉर्टंट क्वेश्चन. A frame contains title bar, true. A frame contains menu bar, true. A frame contains resizing corners, true. It is pointless. So इथं हा हिराची मध्ये हा फ्रेमच्या संबंधित ही पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा. Then you have got after the component container window, right, and the frame, then you have got what we call it as the panel. Now तिथं तुम्हाला क्लिअर आहे. Right? Now panel is the superclass of what? Panel is the superclass for the applet. जे काही फ्रेमला आहे that is not there for the panel. म्हणजे panel does not contain, पुन्हा मी रिपीट करतो, panel does not contain title bar. Panel does not contain menu bar. Panel does not contain resizing corners. म्हणजे ऍपलेट तुम्ही प्रोग्राम केले कोर जावा मध्ये. ओके, तिथे ऍपलेटचा कमेंट कोड असतं. कमेंट कोड मध्ये विड्थ अँड हाईट आपण एकदा देतो, ती कॉन्स्टंट तसंच असतं. त्याला आपल्याला जाऊन चेंज करता येत नाही. तुम्ही ऍपलेट व्हीवर मध्ये चेंज करता, पण ऍपलेट ऍक्च्युअली तुम्ही गुगल क्रोम किंवा याहू दुसऱ्या कुठल्या ब्राउझर मध्ये रन करता, जेवढी साईज तुम्ही दिली तेवढंच ते डिस्प्ले होतं. त्याला कमी जास्त लहान मोठं आपल्याला करता येत नाही. इट इज पॉइंट. सो एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही पॅनलचं व्यवस्थित तुम्ही फ्रेमचं तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड झालं. त्याचं ऑपोजिट इज व्हॉट वी कॉल इट एज दी panel. Panel does not have a title bar. Panel does not have a menu bar. Panel does not have resizing corners. And panel is a subclass of what? Applet is a subclass of what? Panel. And here you have got frame. Okay. Now dialog is not there in our syllabus, but just I'll tell you what is this dialog class and dialog class चा उपयोग काय. तुम्ही जावा प्रोग्राम नोटपॅड मध्ये टाइप केला, तुम्ही एक्लिप्स पण वापरतात और सम अदर जे क्रिएटर दुसरा कुठलाही आयडी तुम्ही यूज करत असता. पण लेट अस टेक फॉर एक्झाम्पल बरेचसे स्टुडंट नोटपॅड यूज केला असतात. नोटपॅड मध्ये आपण प्रोग्राम टाइप केल्यानंतर त्याला सेव्ह करताना एक फाईल डायलॉग म्हणून आहे, दॅट कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ फाईल डायलॉग. आणि तुम्ही केलेला फाईल ओपन करताना एक ओपन फाईल म्हणून एक डायलॉग बॉक्स येतो, दॅट इज फाईल ओपन डायलॉग बॉक्स. एखादा ऑलरेडी क्रिएट केलेल्या फाईल मध्ये तुम्ही जर समजा काही चेंजेस केला तर ती चेंजेस तुम्हाला सेव्ह करताना, डू यू वॉन्ट टू सेव्ह दी चेंजेस, येस, नो, कॅन्सल म्हणून असं एक फॉर्म तुम्ही ऑब्झर्व केला असता. डू यू वॉन्ट टू सेव्ह दी चेंजेस, इथं 3 बटन्स येतात, येस, नो, कॅन्सल. ही पण एक फाईल डायलॉग बॉक्स. Sorry, it is not a dialog box, it is only a dialog box. It is pointed, right? अशा प्रकारचे तुम्हाला डायलॉग बॉक्सेस क्रिएट करायचे असतील तर तुम्हाला कुठल्या क्लासचा वापर करायला पाहिजे?
डायलॉग क्लासचा वापर करायला पाहिजे. दिस पॉइंट क्लिअर. सो रिमेंबर दिस वन की तुमच्या MCQ पॅटर्न मध्ये 1 मार्क क्वेश्चन्स काय काय आहेत आय ऑलरेडी टोल्ड यू. त्याच्यानंतरच आपलं आणखी एक सेशन राहणार आहे. पहिलं चॅप्टर जेव्हा आपण संपणार आहे तेव्हा ह्या चॅप्टर मधले सगळे MCQ क्वेश्चन्स 50 डिफरंट क्वेश्चन्स विल बी स्टडी. पण तुमचं इथं मला एक तुम्हाला छोटंसं ऍडवाइस द्यायचं आहे. जेव्हा आपण एखादा MCQ पॅटर्न साठी आपल्याला स्टडी करायचं असेल तर ईच अँड एव्हरी स्मॉल पॉइंट इज इम्पॉर्टंट. 4 मार्क्सचा क्वेश्चन 8 मार्क्सचा क्वेश्चन असेल तुम्ही थोडं लिहिलं ठीक आहे तिथं अर्धा मार्क कट होते किंवा 1 मार्क कट होते बट विल बी गेटिंग सम मार्क. पण MCQ मध्ये कसं आन्सर करेक्ट असेल तर विल गेट 1 मार्क अदरवाइज विल बी ओके. असं ह्या सेशन संबंधित जे काही नोट्स तुम्हाला पाहिजे तुम्ही तुमचा नंबर इथं माझा नंबर मी दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा. इट इज पॉइंट क्लिअर. आणि व्हॉट्सअप केल्यानंतर मी तुम्हाला सगळे ह्याच्या नोट्स पाठवतो आणि किंवा पहिलं चॅप्टर संपल्यानंतर सगळे प्रिंटेड नोट्स आर अवेलेबल. हे माझं इन्स्टिट्यूटचं नाव आहे IIIT देशी केंद्र शाळेच्या पाठीमागं आहे. गेल्या 10-12 वर्षापासून मी ॲडव्हान्स जावाचे क्लासेस घेतो. इथं प्रॅक्टिकलसाठी किंवा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. प्लीज subscribe, share and like my channel. And tomorrow's class we are going to study about the label and the pattern. Thank you. All the best.